Excuse me. ब्रह्मेंचं घर हेच का? हो, तुम्ही आमच्या सईच्या आई ना? पण तुम्ही? ती दादा मामा, बंधू मामा, पिंट्या मामा, भाई मामा, आम्ही सगळे आदित्यचे मामा. असं काय करता? त्या दिवशी बांगड्या भरायला होतो का आलो तुमच्या घरी? म्हणजे बांगड्या भरायच्या दिवशी आलो होतो. अहो नाही का, सईला पळवून घेऊन गेलो ते आम्हीच. सई अजूनही इथेच आहे? सई 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 सूर्य पश्चिमेकडून उगवलाय. कोंबड्याऐवजी कावळ्याने बांध दिली. चमत्कार झालाय, चमत्कार चमत्कार. झालंय काय? काय काय बडबडतंय सकाळी सकाळी? अरे सईला भेटायला आपल्या घरी कोणीतरी आलंय. मला भेटायला? मला भेटायला कोण आलंय? तुझी आई आली तुला भेटायला. अरे हे काय, तुम्ही एकदम आतच आलात का? नाही म्हणजे मी दारातूनच बाहेर निघून जायला हवं होतं का? नाही आला होता तर बसा बसा ना असं म्हणायचं होतं त्याला. कसं आहे ना, बोलवल्याशिवाय कुणाच्याही घरात जबरदस्ती घुसायची सवय नाही ना आम्हाला तुमच्यासारखी. अहो असं कसं म्हणताय? हे परक्याचं घर थोडंच आहे. तुम्ही आता सईच्या आई आहात तर हे आपलंच घर आहे असं समजा. याला आपलं घर समजून आनंद मानायला हा काय राजवाडा आहे का? हो, पण तुमची राजकुमारी आमच्या घरी आल्यापासून आमच्या घराचा राजवाडा झालाय बघा. हो ते दिसतच आहे मला. नाही हा छपरी पलंग बघून मला ते कळतंय की राजा राणीचा संसार या भल्या मोठ्या राजवाड्यात कसा छान चाललाय ते. या तुम्हाला महालाचं दर्शन घडवतो. घर दाखवतो. या ना, या तुम्ही आवरा रे पटकन. या ना. चल आवर पटकन. चल चल. हा झोपाळा फार पूर्वीपासून आहे आणि हे असं अंगण. तुम्ही आतमध्ये येताना पाहिलं असेलच. ही आमची बाग फुलांनी कशी बहरली आहे बघा. तुमच्या सईला देखील या फुलांसारखं जपलोय आम्ही. नाही पण तुमच्या घरापेक्षा तुमचं अंगणच जास्ती मोठं दिसतंय. काय माहितीये का, आमच्या आईला झाडांची आवड, मग आम्हालाही लागली. मग एवढ्या मोठ्या अंगणाची, या गार्डनची वगैरे साफसफाई करायला, झाडांचं मेंटेनन्स वगैरे करायला किती माणसं आहेत तुमच्याकडे कामाला? 5. 5? 5 माणसांचा पगार परवडतो तुम्हाला? 5 म्हणजे 1 2 3 4 आणि आदित्य 5. 5 घरची माणसंच कामं करतात. आमच्या घरात नोकर चाकर असे नाहीच आहेत. सगळी कामं आम्हीच करतो. हो मग काय, म्हणजे अगदी स्वयंपाक, लादी पोछा, केर कचरा आणि भांडी एवढंच काय, घरातले सगळे कपडे पण आम्हीच धुतो. छान आहे हे डेकोरेशन. मीच. ओ आय एम सो सॉरी, मला माहित नव्हतं तुमच्याकडे अँटिक कलेक्शन आहे. अँटिक पीस नाहीये, रोजच्या वापरातला आहे. रोजच्या वापरातली? नाही आय एम सॉरी, म्हणजे मला कळलं नाही. काय आहे एक्झॅक्टली? वॉशिंग मशीन आहे की डिशवॉशर?
हो, हे पाणी गरम करायचं मशीन आहे. बंब म्हणतात त्याला, बंब. बंब नाही हो, बोंब. सुखसुविधांची बोंब म्हणतात याला. हो, इक्स. अशी काय साबणाची वडी? हा साबण आहे का? साबण, गरम पाणी वगैरे. इक्स, म्हणजे तुम्ही इथे आंघोळ करता की काय उघड्यावर? डोंट टेल मी, तुम्ही सईला सुद्धा इथे आंघोळ करायला लावता? या घरात बाथरूम नाहीये? नाही आहे ना, साफ करून घेतलं ना आत्ताच. आत्ता म्हणजे? आता म्हणजे आता पुन्हा पुन्हा साफ करून घेतलंय. स्वच्छता महत्वाची. हो, स्वच्छता महत्वाची. म्हणजे कसं आहे, आम्ही असं इथे बसतो, असं छान असं उघड्यावर असं मस्त असं गरम पाणी घ्यायचं आणि असं. अरे काय हे, कुणासमोर कुठल्या विषयावरती काय बोलायचं हे भान आहे की नाही तुला? आणि मुळात त्यांना इकडे आणलं कशाला तुम्ही? त्यांनीच विचारलं. इट्स ओके, इट्स ओके. आणखीन या घरात काय आहे दुसरं बघण्यासारखं? माणसं. अहो, घर शेवटी माणसांनी बनतं. आणि आमच्या घरचे प्रमुख म्हणजे आमचे वडील आप्पा, त्यांची ही रूप. आता गोळ्या घेऊन झोपलेत ते, नाही तर भेटवलं होतं तुम्हाला. गोळ्या घेऊन म्हणजे आजारी वगैरे नाहीत बरं का? हा, आम्हाला लाजवतील एवढे ठणठणीत आहेत ते. अर्थात वयोपरत्वे कधी कधी विस्मरण होतं. अहो, कधी कधी आम्हालाही ओळखत नाही, पण आमच्या आदित्याला ओळखत नाही असं अजिबात होणार नाही. आणि सईबाईंना तर नाहीच नाही. खूप माया करतात ते सईवर, आणि त्या दोघांचं जमतही चांगलं. आणि हल्लीचं सईनी अंगाई म्हटल्याशिवाय झोपतच नाहीत. काय अंगाई? हो, माझी मुलगी अंगाई गाते? हो हो, ते सुद्धा अतिशय गोड आणि सुरात. नाही, कमाल आहे. म्हणजे एवढ्या कमी वेळात या सगळ्या मिडल क्लास गोष्टी कशा काय पिकअप केल्या तिने? नवलच वाटतंय मला. अहो, संसारात पडलं की माणसं शिकतात. आणि प्रेमात पडलं तर नक्कीच शिकतात. बसा ना, बसा तुम्ही. या ना तुम्ही, बसू शकता. नो, इट्स ओके. मला खरंच बसायला वेळ नाहीये. मी सईला भेटते आणि लगेच निघते. सई, अरे तुम्ही उभ्या का? बसा ना. नो, इट्स ओके. नाही मामा, बस ना. नको, बस ना मामा प्लीज. बस. कशी आहेस? ठीक. आणि घरी सगळं ठीक आहेत सगळे. अरे, तुम्ही बराच वेळ झाला एकत्र आहात आणि मी तुमची ओळखच नाही ना करून दिली. नो, इट्स ओके. हे कोण आहेत, काय आहेत हे मी आत्ताच माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ना. पण तुमची फॉर्मल ओळख नाही ना करून दिली मी. मला त्याची काही गरज नाही भासत आहे. तुला वाटत नसली तरी मला गरज वाटते. हे सगळ्यात लहान पिंट्या मामा. हे लहान आहेत? सॉरी. काय करतात हे? यांचं गॅरेज आहे. ओ अच्छा, म्हणजे खरे मेकॅनिक हे आहेत तर आदित्य नाहीये. वाव. हे बंधू मामा, ते लॉयर आहेत. ओ अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुझ्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीचे पेपर्स हेच बनवणार आहेत तर. आय सी. मम्मा, नाही, हे तर होणारच ना आज ना उद्या.
ठीक आहे. अगं कसं आहे की घरात एक लॉयर असलेला बरं असतं, चांगलं असतं. हे भाई मामा ते शेअर मार्केट आणि ओव्हरऑलच फायनान्स कन्सल्टंट आहे. तुमच्याकडे फार काही काम नसेल ना हो? तुमच्याकडे बघून असं वाटतं की तुम्ही स्वतःचे फायनान्सेस सुद्धा फार काही ग्रेट मॅनेज करत नसाल. आणि हे हा तर जग या. सॉरी हा, मला ना तुमचं हेच नाव माहितीये. तुम्हाला आठवतंय तुम्ही जेव्हा आमच्या घरी आला होतात आणि शशी बरोबर आमच्या घरात तुम्ही तमाशे केले होते, तेव्हा शशी तुम्हाला याच नावाने हाका मारत होता. हो, तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काही दिवे लावलेत ना त्याचे सगळे अपडेट सुद्धा आहेत आमच्याकडे. मामा तू गरम होते ना. हो ना, पेटवलंच आहे वातावरण. हो, आणि आपल्याकडे एसी पण नाहीये ना यांच्यासारखा, नाही का? पण फ्रीज आहे. आणि हो, पाहुण्यांसाठी खास आणलेलं फ्रीज मध्ये ठेवलेलं आवळा सरबत सुद्धा आहे. सई, जा, आईसाठी थंडगार सरबत करू ना. हा सही ये, मी मदत करतो. मामाला घरी बोलवलं नाही, चूक ही माझीच चुकली. सही आहे ग, मी बोलवलं ना. हो पण चूक माझीच आहे. ना मी काल रडले नसते तर तुम्हाला बाहेर घेऊन गेला नसता. तुम्हाला बाहेर घेऊन गेला नसता असं मम्मानी आपल्याला पाहिलं नसतं, आणि मम्मानी आपल्याला पाहिलं नसतं तर तू तिला घरी बोलवलं नसतं. चूक माझीच आहे. आज न उद्या ती घरी आलीच असती ना, तिला यावंच लागलं असतं. फायनली आई आहे ना तुझी. तेच तर ना, तिथे मी माझ्या मम्माला खूप चांगलं ओळख, म्हणून तर भीती वाटलीये मला. ठीक आहे, मग मीही माझ्या मामांना खूप चांगलं ओळखतो. ते खूप समजूतदार येतात. तुझ्या समजूतदार मामाना माझ्या क्रॅकपॉट मामाने काही भलतं सलतं बोलू नये ना, याची भीती वाटतेय मला. काय झालं काय, तुम्ही असं एकदम अचानक निघालं? अहो, आवळ्याचं सरबत करायला पाठवलंय सईला, येईलच एवढ्यात, फार वेळ लागणार नाही. हो का? नाही, आमच्या घरात ना असली भिकारडी सरबत बनतच नाही, तेव्हा मला माहिती नाही याला किती वेळ लागतो. पण मी आज इतकी फ्रस्ट्रेट झाले ना इथे. या फ्रस्ट्रेशन मधून बाहेर पडायला मला खरंच खूप वेळ लागणार. सो मी इथून लवकरात लवकर बाहेर पडलेली बरी. अहो सईचे एक मिनिट. तुम्ही अजून राग धरणात का मनामध्ये? हे बघा, काय आतापर्यंत आम्ही तुम्हाला जो त्रास दिला असेल किंवा तुम्हाला आमच्यामुळे जो काही त्रास झाला असेल ना, त्याच्याबद्दल हवं तर मी तुमची आजच नाही तर आयुष्यभर तुमची माफी मागायला तयार आहे. पण मला काय वाटतं की आता हे झालं गेलं सगळं विसरून दोन्ही कुटुंबांनी एकत्र येण्याची गरज आहे की नाही? असं बघा, अहो, ही वेळ रुसण्या फुगण्याची नाहीये, मोठ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवण्याची. मनाचा मोठेपणा दाखवण्यापलीकडे तुमच्याकडे दुसरं आहे तरी काय? आणि ही मनाची श्रीमंती वगैरे ही अक्कल माझ्या समोर प्लीज नका पाचळू. हीच फालतू बडबड करून तुमच्या भाच्यानी आणि तुम्ही माझ्या लेकीला फसवलं. पण तुम्ही मला नाही फसवू शकणार, कारण मी तुम्हा सगळ्यांना चांगलंच ओळखलं. वर्षानुवर्ष घरात बाई नसलेल्या या घराला हक्काच्या सुनेची नाही, बिनपगारी मोलकरणीची गरज होती. म्हणून माझ्या लेकीला तुम्ही या घरात आणलं. आता प्रेमाभिमाचं नाटक करून माझ्या लेकीकडून तुम्ही खूप कष्ट करून घ्याल ना? नाही म्हणजे अंगण वगैरे झाडून घ्याल, भांडी घासून घ्याल, कपडे धुवून घ्याल. जिला कष्ट करायची कधीच गरज पडली नाही तिला चांगलंच राबवून घ्याल तुम्ही. श्रीमंत घरच्या पोरीला तुम्ही खाली जमिनीवर झोपवताय.
लक्षात ठेवा. तुम्ही तिला काय खाऊ पिऊ घालत असालो मला तर शंकाच वाटते. आणि तुमच्याच अंगावर धड कपडे नाहीयेत. माझी ले कपड्यांवर लाखो रुपये उधळायची. तिला तुम्ही काय नेसायला देणार? हा नाही ठीक आहे. तिला सुद्धा कळू, माझ्या मुलीला सुद्धा कळू दे. ती जे काय पाहत होती ना ती फक्त स्वप्न होती, स्वप्न. आणि हा 1.5 दमडीचा भातुकलीचा संसार तिचा खेळून झाला ना की तिचं तिलाच भानी. तिला कळेल तिने आयुष्यात किती माती खाल्ली आहे. मग ती माझ्याचकडे येईल. मी त्या दिवसाची वाट बघते. आणि मला शंका नाहीये, मला खात्री. आदित्य आणि सईचा संसार टिकणार नाही. मम्मा काय झालं ग? तू कुठे निघालीस? आदित्यने मला ज्या कामासाठी बोलवलं होतं ते काम झालं. मी तुझा संसार पाहिला, तुला भेटले, तुझं घर पाहिलं. आता मी निघते. मम्मा थांब ना. अगं तू काही घेतलंच नाही. निदान सरबत तरी घेऊन जा. बच्चा, सरबत नेहमी क्रिस्टल ग्लासेस मध्ये सर्व करतात. आपल्या घरात या अशा स्टीलच्या पेल्यांमध्ये फक्त सर्वंट्स पाणी पितात. विसरलीस का तू? इट्स ओके. नसतील तुमच्याकडे ग्लासेस. नवीन घराच्या नवीन रीतीभाती. चल मी येऊ? मम्मा मम्मा थोडा वेळ थांब ना अजून. नाही जमणार नाही. पण का? कसं आहे ना बच्चा, तू इथे नव्या घरी येऊन तुझं जुनं घर, तिथली माणसं सगळं काही विसरली अशी. पण माझ्याकडे ते ऑप्शनच नाहीये ना ग. मम्मा का तू असं का बोलतेस? आज बहुतेक तुझ्या डॅडूला बेल मिळणार. आणि गेले खूप दिवस ना त्याला बेल मिळावी म्हणून मी खूप झगडते. आणि आज दिवसाची सुरुवातच एवढी छान झाली आहे. बघू आज तरी काम होतंय का? मी निघू का? मम्मा मी पण येऊ का? अगं तू काय येतेस? तू राहा इथे निवांत तुझ्या नवीन घरात. काय झालं मम्माला अचानक? तुम्हाला काही म्हणाली का ती? सांगतो ना तुला तिची आई काय म्हणाली. दादा अरे नाही, तिची आई तिला काय म्हणाली तिला समजलं पाहिजे ना.